चाललो आहे तर टेम्परेचर आहे ना जवळजवळ 13 डिग्री सेल्सिअस आहे बाहेर. हवा खूप जोरात चालली आहे. बघू, पावसाचं वातावरण आहे. चला जाऊया. हॅलो साहिल, हा साहिल आहे, ही समृद्धी आहे. नाही येतोय तो, जाऊ आता आपण. आमच्याकडे रूममध्ये कोणी आलेलं आहे रात्रीच्या 4 वाजता ठक 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 वाजत होतं. काय माहित नवीन नवीन कोणतरी आलेलं. हां नवीन होतं कोणतरी. इथं अशी सिस्टीम असते, तुम्हाला इथं प्रेस करायचं. प्रेस झाल्यानंतर जिथं जेव्हा ग्रीन होईल ना तेव्हाच तुम्ही जाऊ शकता, तोपर्यंत जाऊ नाही शकत. चला जाऊया. इथं पण प्रेस करायचं. जरी गर्दी नसली तरी पण थांबायचं आहे तोपर्यंत ग्रीन नाही होत ना तोपर्यंत थांबायचं. आता आम्ही लिव्हरपूलच्या क्लॉक सेंटरला आलेलो आहे. इथं एक क्लॉक आहे, दर 15 मिनिटाला वाजतं. तुम्हाला दाखवतो क्लॉक कसं आहे. ह्याचे ब्लॉग बघतो ना मी. ह्याचा ब्लॉग लास्ट वाला केवढा भारी आहे. एम्प्लॉयर देतो पैसे. ब्रिटिश आरामखोर. आणि मला 3000 पाऊंड इथे भेटण्यापेक्षा ना. तर मी चाललो होतो, तर मग तुम्हाला दाखवतो इथले घरं कसे असतात. चला दाखवतो तुम्हाला. हे बघ. आता हे हॅलोईन आहे. हॅलोईन म्हणजे यांच्याकडे भूतं लावलेलं असतात. तुम्ही बघू शकता, असं फेस्टिवल असतो त्यांचा. त्यांनी भूतांनी डेकोरेट करता घर, कारण की लोकांना घाबरण्यासाठी. आणि तिथं ते वेगवेगळ्या मास्क घालून भूतांचे मास्क घालता आणि रात्री नाईटमध्ये स्ट्रीटवर फिरता आणि बघता सगळे लोकांना घाबरवता. त्यांचा फेस्टिवल आहे. चला चला इथे बघू शकता हे त्यांचे घर कसे. आता मी दाखवू नाही शकत, कारण की जर त्यांनी बघितलं तर आम्हाला कसं, आम्ही त्यांचे याचं शूट घेतोय तर मग ते आपल्याला बोलतील. इथे जरा सिस्टीम वेगळी आहे म्हणून प्रत्येक इथं रो हाऊस आहे. गेट आहे, प्रॉपर गेट आहे, बघू शकता. डेंजर हवा चालली आहे. आता हे यांचं हॅलोईनचं हे म्हणून ते घेऊन चाललेले पंपकिन वगैरे. हॅलोईन त्यांचा फेस्टिवल आहे जिथं सगळे भूत बनता आणि घाबरवता, त्यांना लोकांना घाबरवता. कशा असतात कुत्रे आहे का गाडी वा कुत्रे आहे का? इंजेक्शन घ्यावेच लागले. हे लिव्हरपूलचं बस स्टॉप आहे.
एस टी स्टँड असतं कसं आहे ते आपलं एस टी स्टँड जिल्हा असतं टू जिल्हा बसेस जातात. इथून सर्व सिटीमध्ये बसेस जातात. तुम्ही बघू शकता बस स्टँड कसं आहे. आणि प्रॉपर इथं वरतीपर्यंत पार्किंग आहे बसेसला फक्त. बघा बस स्टॉप सारखं इथं. आपण जाणार आहे रिव्हर ऑफ लाईट्सला, जिथं भरपूर लाईटिंग असणार आहे. आणि इथं सीझन असतो 28 तारखेला, जिथं रिव्हर ऑफ लाईट दाखवतो, म्हणजे लाईटिंग केलेली असते. भरपूर ठिकाणी पूर्ण लाईट्स लावलेले असतात. आज शेवटचा दिवस आहे, जास्त काही लाईटिंग असेल तर मी आज बघू. नाही 2 नोव्हेंबर. 2 नंबरला ठीक आहे. पास करायला सुद्धा आपण गर्दी किती आहे आणि खूप हवा चालली आहे. रिव्हर ऑफ लाईट्स बघायला आलेले आहे सगळे. पटकन चला. आलोय रिव्हर लाईट पाहिला. समृद्धी कसं वाटतंय समृद्धी? छान वाटतंय. हो जरा गारगार वाटतंय. इथं 3 दिवस रिव्हर लाईट असतं. इथं भरपूर लाईटिंग्स लावलेले असतात आणि खूप काही फिरायला आहे. सगळे आता फोटो वगैरे काढता इथं. आता आम्ही डॉकवर आलोय. हे तुम्हाला जे दिसतंय ते बोट आहे. बोटमध्ये एक हॉटेल आहे. त्यांनी लाईटिंग केलेली सगळी. आणि इथले जे स्ट्रीट फूड बनतात ते सगळं अशा शेपमध्ये असतं. असे कोण शेप सारखं केलेलं त्यांनी. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे एअर डॉगचा पंप हाऊस आहे. पंप हाऊस बोलता याला. तुम्हाला दाखवतो मी. कसं वाटतंय? एकदम छान. तेव्हा बाहेर मागे फोटोग्राफ चालू आहे. आणि स्टोन आहे. इथं एल्बर्ट डॉकला आल्यावर ना इथं लोकांनी लॉक लावलेले. लॉक लावलं ते बोलतात इथं काही विशेष पूर्ण होता. त्यांनी भरपूर इथं लॉक लावलेले. इथून पूर्ण त्यांनी लॉक लावून ठेवलेले. हा समुद्र आहे आणि शिप आहे. क्रूज आहे. चला हे बघा असं लॉक लावलेलं आहे.
आता आपण लाईट डोम बघायला आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवतो लाईट डोम कसा असतो. चला. हे डोम बनवले लाईट डोम म्हणता याला. आता आपण मध्ये जाऊन बघू शकतो कसं असतं. चला मध्ये जाऊया. हे एस टी जॉर्जेस पॅलेस आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर मोठं आहे. रात्री कदाचित बंद असतं आणि स्पेसिफिक टाईमनुसारच चालू असतं. एक तर मंथमधून किंवा वीक आफ्टर वीक. साहब लॅम्बोर्गिनी उरुस. आता आम्ही आमच्या अकोमोडेशनला आलेलो आहे आणि भरपूर काही फिरलो. इथल्या नाईट्सबद्दल कळलं आहे कशी असतात. जवळजवळ सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहे आणि होप तुम्हाला चांगला वाटेल माझा व्लॉग. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.